गृहराज्यमंत्री योगेश कदम बोलतात, पाहूया. दुकानांचं आणि घरांचं नुकसान केलेलं आहे. काही काही ठिकाणी घराच्या आतमध्ये देखील काही लोक शिरली होती. तर अशा ह्या गंभीर बाबींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील दिलेले आहेत. प्रश्न उपस्थित राहतोय की भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी म्हणले की पोलिसांना अनेक ठिकाणी लोक फोन करत होते पण पोलीस तिथे जात नाही, त्या बाबतीतली माहिती मी देखील घेतली आहे माननीय आमदार महोदयांकडनं. त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः 10च्या सुमारास सामान्य नागरिकांकडनं तिथले स्थानिक PIना संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता. त्यांचा फोन बंद होता, त्यांच्याशी संपर्क त्यावेळेला होऊ शकला नाही. त्याचं कारण अजून समोर आलं नाही, परंतु या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंती जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल. कारण काय झालं, कशामुळे घडलंय ते अजून नाही. बघा, शेवटी सकाळच्या वेळेला तिथे एक आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न होता दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती. CP साहेबांशी स्वतः त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता. दुपारनंतर 4-5 तासाच्या गॅपनंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज आमचा आहे. अजूनपर्यंत शोर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे, तर मधल्या 4-5 तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं, कोणी केलं, त्याचं ह्याची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल. हिंसा की वजह अभी तक पता नहीं लग चुके हैं, लेकिन ज़रूर कुछ ही देर में इन्वेस्टिगेशन हमने चालू कर दिया है. अब तक टोटल 47 लोगों को हम लोग डिटेन कर चुके हैं. इसमें लगभग 12 से 14 हमारे पुलिस कर्मचारी इसमें इंजर है. कुछ उनको लिगामेंट टेयर हुआ है, कुछ उनको कुछ कट्स है और बाकी माइनर्स है. सिविल यहाँ पे सिविलियन सिर्फ 2 या 3 ही इंजर्ड है, वो भी अब बाकी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.